संदीप भाऊ पवार यांच्या शेतामध्ये यांनी आपल्या गहू या पिकासाठी कॉपी NPK हे वापरलेलं होतं. तर मग त्यांना कसा रिझल्ट आला आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ. भाऊ तुमचं नाव सांगा. माझं नाव संदीप साहेबराव पवार. मी एक गावाला बी वापरली खत. गावाला एकदम भारी रिझल्ट आहे. तुम्ही गावाला किती बॅग वापरल्या? 2 बॅग. 2 बॅग वापरल्या. मग वापरल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला गावामध्ये? हिरवा पाना फुटवे जास्त फुटल्याला. हिरवेगारपणा आहे, फुटवे आणि एक समान वाढ झाली. समान वाढते. हा, म्हणजे तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो, त्याचं आपण जर एक कुटुंब बघितलं म्हणजे मुळा संख्या पण बघू शकतो आणि फुटवा पण बघा तुम्ही. म्हणजे 1 2 3 4 म्हणजे फुटवे पण बघू शकता. फुटवे संख्या पण वाढलेली आहे. आणि तुम्ही हे खरीपमध्ये अगोदर अद्रक आणि मक्काला मक्कासाठी वापरलं, म्हणजे त्याचा रिझल्ट बघून तुम्ही परत सगळ्या मालाला वापरलं. परत तुम्ही गहू आणि गावासाठी वापरलं. आता हे यांचा मक्काचा प्लॉट आहे अद्रक पिकामध्ये, त्यांनी मक्कासाठी पण वापरलेलं आहे. प्लॉट पण बघू शकतो तुम्ही, एकदम छान प्लॉट आहे. आणि गव्हाचं पण बघू शकता मान लागवड झालेली आहे, उगवण झालेली आहे. आणि अजून तुम्ही मिरचीसाठी पण वापरलेलं होतं. मिरचीसाठी पण वापरली. तर आपण बघू शकता मिरचीसाठी पण त्यांनी वापरलेलं होतं. मिरच्याची संख्या बघू शकता तुम्ही. म्हणजे तुम्ही भोयाला कुठलं राहतं म्हणजे फवारणी केलेली? काहीच नाही, खत टाकेल त्याला. खत टाकलं होतं तुम्ही, NPK टाकलं होतं. तुम्ही मिरच्या बघू शकता, म्हणजे फुल मिरच्या लागलेल्या आहे. कुठली फवारणी नाही, काही नाही. हे बघू शकता तुम्ही, मिरच्याची क्वालिटी पण बघू शकता. म्हणजे चकाकी वगैरे एकदम क्वालिटी एक नंबर आहे. काहीच नाही, फवारणी नाही, काहीच नाही. फक्त NPK वापरलं तुम्ही. म्हणजे तुमच्या खरीपमध्ये पण यांनी त्यांच्या टोटल पिकाला वापरलेलं होतं. अद्रक, मक्का, आणि त्यांना रिझल्ट जाणवल्यानंतर, चांगले रेट आल्यानंतर त्यांनी परत आता रब्बीमध्ये गहू आणि त्यांची मक्का हिवाळी त्या मक्कामध्ये पण वापरलेलं आहे. म्हणजे भाऊ तुम्ही प्रोडक्ट वापरून एकदम समाधानी आम्ही एकदम. बरं, तुम्ही ते शेतकऱ्यांना काय सांगाल प्रोडक्ट विषयी? यांनी वापरायला पाहिजे. हे वापरायला पाहिजे प्रत्येक याला चालतंय मालाला. रिझल्ट पण छान यायचे. चालून